हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की युएई अनाउन्सेस एक्झिट फ्रॉम ओपेक ग्रुप. आता आपल्याला माहिती की रिसेंटमध्ये जे वॉर वगैरे चाललं होतं युएस आणि इराणमध्ये, त्याच्यामध्ये इस्रायल सुद्धा होता. आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं की युएस आणि इस्रायलची मोठ्या प्रमाणात बॉम्बिंग केली होती इराणची. पण इराण जे होते डायरेक्टली इस्रायलला किंवा युएस वरती डायरेक्ट बॉम्बिंग करू शकत नव्हता. इस्रायलवरती करत होता, पण तेवढी इफेक्टिव्ह होत नव्हती. मग त्यांनी इनडायरेक्ट मेथड काय वापरली? त्यांनी काय केलं, जी बाकीचे अरब नेशन्स होते, मग सौदी अरेबिया असेल, कतर असेल, त्याच्यानंतर युएई असेल, हे जे ओमान असेल, हे जे देश असतील त्यांच्यावरती त्यांनी बॉम्बिंग सुरू केली. आणि ती जी बॉम्बिंग जे ती आपण सर्वांनी विटनेस केली, की त्यांचे जे शहर होते, जे एकदम लक्झरी, सेफेस्ट सिटीज या पद्धतीने ज्यांना टॅग केलं जात होतं, अशा सिटीजमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बिंग व्हायला लागली होती. त्याच्यामुळे त्यांची जी इमेज होती ती हॅम्पर झाली होती. त्याचबरोबर आपल्याला माहिती की जी वर्ल्ड्स बिगेस्ट जे बायर्स असतात अम्युनिशनचे, ऑर्नामेंटचे, आर्मामेंट्सचे, तर त्यांच्यामध्ये एक जे आहे ते सौदी अरेबिया, त्याच्यानंतर वेगवेगळे ग्रुप्स आहेत, जसं गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल असेल, ओपेक असेल. याच्यामुळे काय होतं की जे सगळे अरब कंट्रीज आहेत ते कुठे ना कुठे एका ग्रुपमध्ये बांधलेले असतात. आणि त्याच्यामुळे एवढं डिफेन्स मेकॅनिझम असून सुद्धा, यूएसची बॅकिंग असून सुद्धा आणि डायरेक्टली अटॅक इराण करत असून सुद्धा जे आहे ते अरब नेशन्सची असेल, सौदी अरेबियाने असेल, कुणीही जे आहे ते इराण विरुद्ध कोणतीही स्ट्रॉंग अशी ऍक्शन नाही घेतली. आणि त्याच्यामुळे काय झालं, कुठे ना कुठे जे आहे ते युएई खूप जास्त फ्रस्ट्रेट झालं आणि त्यांचं म्हणणं होतं की जर या पद्धतीने अरब वर्ल्ड काम करणार असेल, तर आम्हाला ओपेकचा भाग नाही राहायचा. कारण जर ओपेकचा भाग राहून तो त्यांना काय करावं लागत होतं, की ओपेक काय करते एक प्रकारे, की वर्ल्डमध्ये ऑइलचे प्राइसेस किती असतील, हे डिसाईड करतं इनडायरेक्टली. इनडायरेक्टली कसं करणार? जर ऑइलचे प्राइसेस खूप जास्त असतील, तर त्यावेळेस ते काय करणार, की सप्लाय जो आहे तो कंट्रोल करणार किंवा सप्लाय थोडासा वाढवणार आणि ऑइल प्राइसेस नॉर्मल ठेवणार. जर ऑइल प्राइसेस खूप कमी व्हायला लागले, तर ऑइलचा जो सप्लाय तो एकदम कट करणार, खूप जास्त कमी करणार, जेणेकरून त्याची डिमांड वाढावी आणि ती ऑइलची जी प्राइसेस आहेत, ती पुन्हा पहिल्यासारखी वाढून जावी. मग ह्या पद्धतीने जे एक कार्टेल म्हणून काम करत होतं ओपेक, त्याचा एक भाग होतो युएई. मग आता तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं, की ओपेक म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. याचं जे आहे याची फाउंडेशन कधी झाली होती, त्याच्यानंतर त्याचे जे आहे ते फाउंडिंग मेंबर्स कोणते होते. आता ओपेकमध्ये कसं होतं ना, की मेजरली कंट्रीज जे आहेत, ती कंटिन्युअसली याचा जे आहे ते त्यांची चालू असते. म्हणजे एका वर्षात होते, दुसऱ्या वर्षात नाहीयेत. ह्याचा जो आहे ते ही कंटिन्युअसली असल्यामुळं कदाचित तुम्हाला यावर्षी कोण होते किंवा असा प्रश्न विचारण्याऐवजी फाउंडिंग मेंबर्स ते कोणते आहेत ओपेकचे, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, की फाउंडिंग मेंबर्स कोणते आहेत? तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, की युएईचा तो फाउंडिंग मेंबर नव्हता ओपेकचा. इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया हे जे देश होते, ते त्याच्यामध्ये जे आहेत ते फाउंडिंग मेंबर्स आहेत. याच्यामध्ये अजून एक देश जो आहे त्याचं लक्षात ठेवण्यासारखा, की व्हेनेझुएला जो आहे, हा सुद्धा ओपेकचा मेंबर आहे. त्याच्यामुळे आणि जसं आपल्याला माहिती की व्हेनेझुएलावरती अटॅक केला होता यूएसने, तिथले ऑइल जे होतं ऑइलवरती कंट्रोल त्यांनी तयार केला होता. त्याच्यामुळे व्हेनेझुएलावरती सुद्धा लक्ष ठेवा. व्हेनेझुएला जो आहे तो सुद्धा एक ओपेक कंट्री आहे. त्याच्यानंतर अजून एक ग्रुप आहे, तो ऑइल प्राइसेसच्या रिलेटेड आहे, तो म्हणजे आहे ओपेक प्लस. आता जो ओपेक कंट्री होता, त्याला काउंटर करण्यासाठी रशिया लेड एक ग्रुप तयार करण्यात आला होता, ओपेक ग्रुप. ओपेक प्लस ग्रुप. त्याच्यामध्ये जी सेंट्रल एशियन कंट्रीज आहेत, रशिया आहेत, त्यांचा समावेश होतो. आणि ओपेक आणि ओपेक प्लस जे आहे ते मोस्टली मिळून काम करतात, जेणेकरून ऑइलचे जे प्राइसेस वगैरे असतील त्याला कंट्रोल केलं. तर यूएईने जे काय केलं, की ओपेक प्लसचा जो ग्रुप होता तो सुद्धा सोडून दिला. आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे, की जर अरब वर्ल्ड युनिफाइडली काम करतच नाहीये, तर आम्हाला सुद्धा ओपेकमध्ये काम नाही करायचं. आता आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही प्रोडक्शन करू, तेवढं आम्ही सप्लाय ऑइलचा करू शकू आणि जसं पाहिजे तसे पैसे जे आहेत ते आम्ही कमवू शकू. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक रिझन त्यांचं हे होतं, की त्यांचा जो सौदी अरेबिया बरोबरचे जे रिलेशन्स होते, ते बऱ्याच काळापासून जे होते ते ताणले जात होते. त्याच्यामध्ये काही रिझन्स एक होते, की येमेनवरती कंट्रोल कोणाचा असणार? सौदी अरेबियाला त्यांचा कंट्रोल हवा होता. युएई जो होता त्यांना त्यांचा कंट्रोल पाहिजे होता. त्याच्यानंतर सौदी अरेबियाने काय केलं होतं, की सौदी अरेबियाने पाकिस्तानबरोबर त्यांचे जे डिफेन्स टाईज असतील, ओव्हरऑल टाईज असतील, ते खूप जास्त ग्रो केले होते. मग त्याला काउंटर म्हणून यूएईने काय केलं, की इंडियाबरोबर त्यांचे जे रिलेशन्स होते, ते खूप जास्त ग्रो केले होते. मग आता जेव्हा यूएईने ओपेक आणि ओपेक प्लस सोडलं होतं, मग त्यांनी काय केलं अजून, की पाकिस्तानकडे जे त्यांनी $3.5 बिलियन त्यांना दिले होते, ते सुद्धा त्यांनी वापस मागून घेतले. की त्याच्यामुळे त्यांना पाकिस्तान बरोबर रिलेशन आता नाही ग्रो करायचे. त्यांना कुठे ना कुठे इंडिया बरोबरचे जे रिलेशन आहेत, ते खूप जास्त ग्रो करायचे. त्याच्यामुळे यूएईने काय केलं होतं, की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली होती. जसं आपल्याला माहिती आहे, की जम्मू काश्मीरमध्ये जो एक मोठा मॉल होणार होता, त्याच्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. त्याच्यानंतर इंडिया स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह जे होते, त्याच्यामध्ये ग्रो करत होता. ते पेट्रोलियम रिझर्व्ह बांधत होतात. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. कारण जेणेकरून की ते पेट्रोलियम रिझर्व्ह एकदा बांधल्यानंतर त्याच्यामध्ये जे पेट्रोल स्टोअर केलं जाईल, ज्याच्यामध्ये क्रूड ऑइल स्टोअर केलं जाईल,
ते सुद्धा युएई कडून घेतलेलं असेल, त्यामुळे ओव्हरऑल फायदा जो आहे फायनली त्यांनाच होईल. आणि इंडियासारख्या इकॉनॉमी बरोबर जर टाईज जे आहेत ते जास्त ग्रो केले, डिफेन्स टाईज असतील, ओव्हरऑल इकॉनॉमिक टाईज असतील ते ग्रो केले, तर लॉंग टर्म मध्ये युएईला सुद्धा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं युएई जो आहे, आता ओव्हरऑल तुम्हाला फ्रीमध्ये जो आहे त्यासाठी सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्याच्यानंतर आता युएईनी ओपेक ग्रुप सोडल्यानंतर जे आहे, इंडिया आणि युएईचे रिलेशन जे आहेत, ते अजून ग्रो होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळं येणारे जी मेन्स असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्समध्ये आय मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की इंडिया युएई जे टाईज आहेत ते इंडियासाठी कशा कशा रीतीने जे आहेत ते महत्वाचे आहेत. मग ऑइल प्रोडक्शन असेल किंवा ऑइल सप्लाय असेल, त्याच्यानंतर इकॉनॉमिक टाईज असेल, कारण युएई मोठ्या प्रमाणात जे आहे ती इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये करतो. युएई वन ऑफ द कंट्रीज आहे ज्याच्यामध्ये युपीआयचं जे आहे ते युपीआयचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. त्याच्यामुळे युएईचे आणि इंडियाच्या रिलेशन्स वरती तुम्हाला मेन्समध्ये आय मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आर्टिकल होतं की ग्रोथ इन इंडस्ट्रियल आउटपुट ॲट 5 मंथ लो ऑफ 4.1% इन मार्च. आता काय केलं जातं की भारतामधले जे वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत, जे टॉपच्या 100 वगैरे इंडस्ट्रीज असतात त्याची एक इंडेक्स तयार केली जाते, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन म्हणजेच IIP. आणि ही कोण तयार करते? मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन जे आहे, मॉस्पी, ती जी आहे ही इंडेक्स काढत असते. आता याच्यामध्ये जे आहे ते मेजरली किंवा मेजरली जे आहे ते 8 इंडस्ट्रीज आहेत. जसं आपण म्हणतो की स्टील झालं, सिमेंट झालं, फर्टिलायझर झालं, हे जे झाले अशा टोटल 8 जे आहेत ते कोर इंडस्ट्रीज आहेत. ज्यांचा जो अराउंड याच्यामधला जो हिस्सा आहे टोटल इंडस्ट्रियल प्रोडक्शन मधला जो इंडेक्स आहे, त्याच्यापैकी ऑलमोस्ट 40% वेटेज जे आहे ते फक्त हे 8 इंडस्ट्री जे आहेत ते कव्हर करतात. त्याच्यामुळे काय झालंय की रिसेंटली आपला जो इंडस्ट्रियल प्रोडक्शन होतं ते वेस्ट एशियन मधले जे क्रायसिस होते, बाकीच्या ज्या गोष्टी होत्या, त्याच्यामुळे ते स्लाइटली कमी झालेलं आहे. 4.1% पर्यंत जाऊ होतं. 5 मंथचं लो म्हणजे 4.1% तर घसरला होता. मग ह्याच्यामुळे काय दिसतंय की ओव्हरऑल आपलं जे इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे ते कुठेतरी घसरतंय. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की फर्टिलायझर सेक्शनमध्ये खूप जास्त घसरलं होतं. निगेटिव्ह ग्रोथ दाखवली होती. म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह ग्रोथ याचा अर्थ काय? ओव्हरऑल तुमच्या ॲग्रीकल्चरमध्ये निगेटिव्ह ग्रोथ दिसते. मग कुठे ना कुठे जेव्हा ह्या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे की 8 कोर इंडस्ट्रीज मधले जर झालं, जसं स्टीलमध्ये झालं तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ कमी जातील. इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ कमी झाली याचा अर्थ लॉंग टर्म मध्ये जो बेनिफिट होणार होता, लॉंग टर्म जे कॅपेक्स होतंय ते कमी होतंय. त्याच्यामुळं तुमची जी जीडीपी जनरेशनची जी प्रोसेस होती ती स्लो झालेली. मग ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत त्याच्यावरती याचा इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळं याच्याबद्दल तुम्हाला फ्रीमध्ये तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की या इंडस्ट्रीमध्ये 8 कोर इंडस्ट्रीज कोणत्या आहेत, त्यांचं सुद्धा इंडिव्हिज्युअल वेटेज असतं. मग हे ओव्हरऑल ते इंडेक्समध्ये 40% वेटेज होल्ड करतात. त्याच्यानंतर त्या 8 जे कोर इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ही इंडेक्स कोण कंडक्ट करतं? तर ही जी इंडेक्स असते तर ती प्रत्येक मंथमध्ये रिलीज होती. तर त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि ओव्हरऑल इकॉनॉमी बद्दल ती गोष्ट कोणत्या कोणत्या गोष्टी इंडिकेट करता, हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आर्टिकल काय होतं? अर्क्युझल टेस्ट द दिल्ली हायकोर्ट फील्ड. आता रिसेंटली काय झालं होतं की आपल्याला माहिती की जी ह्याच्यावरती केजरीवाल जे होते त्यांच्यावरती केस चालली होती दिल्ली लिकर पॉलिसी केस बद्दलची. आणि त्याच्याबद्दल लोकल जे कोर्ट होते दिल्लीमध्ये त्यांनी त्याला जे होतं कम्प्लिटली निर्दोष जे होतं जाहीर केलं होतं. पण त्याच्या अगेन्स्ट जे होतं सीबीआयने हा दिल्लीचे हायकोर्ट होते त्याच्यामध्ये अपील केलं होतं. आता दिल्लीचे ज्या हायकोर्टमध्ये अपील केल्यानंतर तिथल्या जे जज होत्या, फिमेल जज होत्या, त्याच्याबद्दल त्यांच्या विरुद्ध जे होते ते अरविंद केजरीवाल यांनी रिक्युजल प्ली आणली गेली होती. त्यांचं काय म्हणणं होतं की हे जे हायकोर्टचे जज आहेत ते अनबायसली जे आहेत ते त्यांची केस हिअर करू शकतील किंवा प्रॉपरली त्याच्यावरची जजमेंट देतील याच्यावर त्यांना विश्वास नाही. कारण ते जे जज आहेत त्यांचं RSS असेल किंवा ABVP असेल किंवा त्या केसमधले जे सरकारी वकील होते मेहता, त्यांच्याशी काही रिलेशन्स होते. त्यांचे जे प्रोग्राम्स होते त्यांच्यामध्ये ते अटेंड करत होत्या. त्याच्यामुळं ते जे आहे ते अनबायसली त्यांच्या केसच्या विरुद्ध निकाल देऊ शकतील याच्यावरती त्यांना विश्वास नव्हता. आणि त्याच्यामुळेच त्यांनी जी होती ती एक रेक्युजल प्ले त्यांनी मांडली होती. पण याच्या विरुद्ध त्या जजनी काय केलं की त्यांनी स्वतःला टेस्टिफाय केलं की त्या म्हणाल्या की मी बायस नाहीये आणि मी अनबायसली डिसिजन देऊ शकते. असं म्हणून त्यांनी ही जी केस होती त्याच्यातून कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचे कारण देऊन बाहेर पडण्याऐवजी त्याच्यामध्ये कंटिन्यू केलं की मी अनबायसली डिसिजन देऊ शकते. त्याच्यामुळे जसं आपण पाहिलं की रिसेंटली मग जे अरविंद केजरीवाल होते त्यांनी सांगितलं की मी या ज्युडिशियरी समोर या जज समोर जे आहे ते या जज समोर हायकोर्टमध्ये प्रेझेंट नाही राहणार. त्यांनी एक प्रकारे सत्याग्रह सुरू केला होता. आता याच्यामध्ये जे आहे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. द लॉ ऑन रेक्युजल जे आहे त्याच्याबद्दल काय माहिती आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा कायद्यामध्ये काय माहिती ते विचारलं जाऊ शकतं.
आणि त्याचबरोबर अजून एक जे क्वेश्चन जे आहे ते मेन्स मध्ये विचारला जाऊ शकतो, की जो जस्टिस असतो तो फक्त दिला जाणं नाही, तर जस्टिस हा दिला गेला हे दिसणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. तर याच्यावर जे आहे ते तुम्हाला मेन्स मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की की जसं आपण म्हणलं होतं की the proverbial idea that justice should not only be done but also be seen that have been done was articulated. हे जे टर्म आहे, ही जी सेंटेन्स आहे, याच्यावरती तुम्हाला मेन्स मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल होतं की द आर्टिकल आरटी ऍक्ट अँड द आयडिया ऑफ सोशल इन्क्लुजन. जसं आपल्याला माहिती की 2009 मध्ये जो आरटीआय ऍक्ट आणला होता त्याच्या अंतर्गत सांगितलं गेलं होतं की जे 25% सीट्स असतील प्रायव्हेट स्कूल मधले, ते इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे असतील, इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि सोशली डिसएडव्हान्टेज ग्रुप्स जे असतील त्यांच्यासाठी 25% सीट्स तिथे जे असतील ते रिझर्व्ह असतील. आणि हा जो होता ते आरटी ऍक्ट 2009 मधल्या सेक्शन 12(1)(c) याच्यामध्ये अंतर्गत सांगितलं गेलं होतं. तर हे करण्यामागचं मेन कारण काय होतं, की काय केलं जातं की आपलं जे एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा जरी रोल मेजर असेल, की गव्हर्नमेंटने एक प्रॉपर क्वालिटी आणि इफेक्टिव्ह असं एज्युकेशन देणं एक काम जरी असेल, तरी मेजरली काय जातं, की गव्हर्नमेंट स्कूल्स तेवढं इफेक्टिव्हली जे आहेत ते एज्युकेशन प्रोव्हाईड करत नाहीत. त्याच्यामुळं ज्यांच्याकडं एक्सपेन्स आहे, पर्चेसिंग पॉवर आहे, ते काय करतात, की प्रायव्हेट स्कूल्सकडे ज्यांचा अप्रोच जास्त राहतो. त्याच्यामुळे त्यांची क्वालिटी बेटर राहते. आणि मग अशा वेळेस जे सोशली बॅकवर्ड असतील, इकॉनॉमिकली बॅकवर्ड असतील, त्यांचा आणि जे रिच लोक असतील त्यांच्यामध्ये एक जो गॅप आहे तो खूप जास्त जो आहे तो गॅप वाढत जातो. आणि हाच जो गॅप आहे तो कमी करण्यासाठी, सोशल इन्क्लुजन करण्यासाठी जो होता, ही स्टेप गव्हर्नमेंटनी आणली होती, की जेणेकरून काय व्हावं, की सोशली वीक आणि जे रिच पीपल असतील ते एकत्र जे आहेत एका शाळेमध्ये, त्यांची जी मुलं असतील ते एका शाळेमध्ये एका बेंचवरती एकत्र जे आहेत ते वाढले जावेत, शिक्षण घेतलं जावं आणि त्याच्यामुळं जी सोशली बॅकवर्ड आहे त्यांना सुद्धा पुढे जायचा चान्स मिळावा. आणि जे रिच लोक आहेत त्यांमध्ये सुद्धा जे आहे ते ह्युमिलिटी निर्माण व्हावी गरीब लोकांबद्दल. त्याच्यामुळेच त्यांनी हा ऍक्ट आणला होता. आता ह्याच्यामध्ये एक काही जे क्रिटिसिझम केलं जातं, की जर तुम्ही 25% सीट जे आहेत ते फक्त प्रायव्हेट स्कूल्समध्ये दिले आहेत, तर मग प्रायव्हेट स्कूलमध्ये देणार असेल तर मग काय पब्लिक एज्युकेशन जे आहे किंवा गव्हर्नमेंटचे जे रोल आहे त्याच्यावर त्याला तुम्ही नाकारताय का? तर ह्याच्याबद्दल सांगितलं जातं, की याचा अर्थ तुम्ही पब्लिक एज्युकेशनला नाकारताय असं नाहीये किंवा पब्लिक गव्हर्नमेंटची जी रिस्पॉन्सिबिलिटी त्याला नाकारताय असा त्याचा अर्थ नाही होत. फक्त एक सोशल इन्क्लुजन जे होते ते करण्याची गरज होती आणि त्याच्यासाठी हा ऍक्ट आणला जात होता. त्याच्यानंतर जसं आपल्याला माहिती की आता हा जो सोशल इन्क्लुजनचा प्रयत्न जरी केला असेल तरी प्रायव्हेट जे इन्स्टिट्यूशन्स होते त्यांना ही स्टेप तेवढ्या पद्धतीने तेवढ्या चांगल्या ह्याच्यात जे होते आवडत नाही. त्यांना असं वाटतं की कुठे ना कुठे त्यांची जी रेप्युटेशन आहे, प्रेस्टिज आहे ती हॅम्पर होती. त्याच्यानंतर जे श्रीमंत लोक आहेत ते एक क्लासिस्ट टाईपचा विचार करून त्यांना असं वाटतं की गरीब लोक जे आहेत ते त्यांच्या मुलांबरोबर बसणार आहेत, त्यांच्या मुलांबरोबर वाढणार आहेत. त्याच्यामुळे ते त्यांना नको वाटतं. पण त्याच्यामुळेच ते काय करतात की ह्या ऍक्टला जे आहे ते डायरेक्टली ते डिनाय करू शकत नाही, डायरेक्टली अव्हॉइड करू शकत नाहीत, म्हणून ते काय करतात एक इनडायरेक्टली बर्डन जे आहे ते पब्लिक वरती किंवा त्यांच्या पेरेंट्स वरती टाकतात. ते काय करतात की जे इनडायरेक्ट जी हिडन कॉस्ट असते युनिफॉर्मची, बुक्सची, मटेरियलची, ती कुठे ना कुठे ते पेरेंट्स वरती लादण्याचा ट्राय करतात. त्याच्यानंतर जे सोशल एक्सक्लुजनची मेथड्स वापरतात, की जेणेकरून काय करावं, की त्यांचं जरी ऍडमिशन झालं त्या स्कूल्समध्ये तरी त्यांनी काय करावं हिडन कॉस्टमुळे, सोशल एक्सक्लुजनमुळे स्वतःच ह्याच्यातून माघार घ्यावा. तर मग हे चॅलेंजला उत्तर देताना काय म्हणणं आहे, की कोर्टने काय केलं रिसेंटली, की हे जे सेक्शन होतं ह्याच्यातून त्यांचं म्हणणं आहे, की पब्लिक एज्युकेशन जे आहे त्याच्यामध्ये ते माघारी घेत नाहीत किंवा प्रायव्हेट एज्युकेशन जे आहे ते त्याला चॅलेंज नाही देत आहेत. ते काय म्हणतात, की याच्यामध्ये एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंज आहे, की एज्युकेशन सिस्टम जी आहे ती तुमची प्रॉपरली काम झाली पाहिजे. त्याच्यामध्ये रिइम्बर्समेंट जे असतात, की समजा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना शिकायचा चान्स मिळाला पण त्याची जी फी असते ती गव्हर्नमेंट फुलफिल करत असते. मग ही जी आहे ती त्याची टाईमली रिइम्बर्समेंट झाली पाहिजे. त्याची जी हिडन कॉस्ट आहे, जे प्रायव्हेट स्कूल्स लावतात ती काढून टाकली पाहिजे. त्याच्यानंतर काही ग्रीव्हन्स रिड्रेस मेकॅनिझम असेल, तर काही ग्रीव्हन्सेस असतील, तर त्याचा रिड्रेसलसाठी मेकॅनिझम तयार केलं जावं. ह्या ज्या गोष्टी आहेत, हे चॅलेंज पूर्ण करून एक लॉंगर व्हिजन जे आपण पाहतो, की आर-टी-आय ॲक्टमधून आपण एक सोशल इन्क्लुजन तयार करू शकतो. ही जी गोष्ट आहे, ती अचीव्ह करणं महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला एज्युकेशन आणि सोसायटी यांना लिंक करून जे आहे ते तुम्हाला GS1 मध्ये जो आहे ते प्रश्न विचारला जाऊ शकतो मेन्समध्ये. त्याच्यानंतर पुढची न्यूज होती, की सिक्कीम्स नॅचरल फार्मिंग इज अ मॉडेल फॉर द एंटायर कंट्री सेज प्राईम मिनिस्टर. आता आपले जे प्राईम मिनिस्टर होते ते रिसेंटली सिक्कीमला गेले होते. तर त्यांचं काय म्हणणं होतं, की सिक्कीम हा पहिलं देश पहिलंच राज्य होतं भारतातलं ज्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग जी होती ती अचीव्ह केली होती.
आता रिसेंटली काय की सिक्कीम जे आहे ते सिक्कीम भारताचं राज्य बनल्यानंतरचं एक 50वं त्याचं वर्ष होतं. म्हणजे 50th इयर होतं सिक्कीमचं स्टेटहूड अचीव्ह केल्यानंतर. सिक्कीम जे होते 1975 मध्ये भारताचं पूर्ण स्टेट म्हणून जो होता त्याला दर्जा मिळाला होता. जेव्हा 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला होता, तेव्हा सिक्कीममध्ये जे होते एक मोनार्कियल रूल चालू होता. मग जेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर काय झालं, की सिक्कीम जे होतं ते भारताचं प्रोटेक्टरेट स्टेट बनलं होतं. म्हणजेच काय, त्या राज्याला किंवा ते मोनार्कीला इंटरनल ऑटोनॉमी कंप्लीटली दिली होती. पण त्यांचं डिफेन्स असेल, त्याचं कम्युनिकेशन असेल, त्याच्यानंतर फॉरेन रिलेशन्स असेल, ते मात्र इंडियाकडे सोपवले गेले होते, की हँडल करावे. त्याच्यानंतर 1973-75 पर्यंत मग त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट झाले होते. त्याच्यानंतर तिथं त्याच्यानंतर इलेक्शन घडवण्यात आले. त्याच्यानंतर तिथं रेफरंडम झाले आणि फायनली जे सिक्कीमचं जे स्टेट होतं ते भारतामध्ये मर्ज झालं होतं आणि भारत जो होता 36 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जी होती, सिक्कीम जे होते ते भारताचं पूर्ण राज्य म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं. तर मग याच्याबद्दल सुद्धा लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, की सिक्कीम राज्य कधी भारतामध्ये सामील झालं होतं, ते कितवं राज्य होतं याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याचबरोबर की जी नॅचरल फार्मिंग असते, त्याच्यावरती मध्ये आपल्याला माहिती आहे नॅचरल फार्मिंग असेल, ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, ह्या ज्या मेथड्स असतात त्याच्यावरती युपीएससी कंटिन्युअसली प्रीमध्ये प्रश्न विचारत असते ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून किंवा इन्व्हायरमेंटच्या माध्यमातून. त्याच्यामुळे हा जे पॉइंट्स आहेत फार्मिंग बद्दलचे त्याच्यावरती तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. याच्यावरती प्रीमध्ये जे आहेत ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर पुढचं काय होतं की सिक्स नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे टू बी रिलीज शॉर्टली. जसं आपल्याला माहिती की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे तयार केला जातो. तो कोणाद्वारे केला जातो? युनियन हेल्थ मिनिस्ट्रीद्वारे तयार केला जातो. आता ह्याचा जो डेटा होता तो रिसेंटमध्ये जो आहे तो जो आहे तो लवकरच जो आहे तो पब्लिक केला जाणार होता. ह्याच्या आधी जी झाली होती 2019 आणि 2021 मध्ये 5वा राउंड म्हणजे एन-एफ-एच जो होता नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे 5वा जो होता तो कंडक्ट करण्यात आला होता. आणि आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामधले बरेच क्वेश्चन जे आहेत किंवा ह्याच्यामधला जो डेटा असतो तुम्हाला मेनसाठी खूप उपयोगाला येतो. त्याच्यामुळं हा जो डेटा असेल येणारा एन-एफ-एच 6 मधला तो आपल्याला मेनसाठी महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला प्रीमध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपल्याला माहिती की ह्याचा डेटा येणार आहे. पण ह्याचा डेटा येणार आहे, ह्या वर्षी कंडक्ट केली जात होती, हे आपलं ऑलरेडी माहीत असतं. त्याच्यामुळे याच्यावरती प्रीमध्ये प्रश्न बनवू शकतात, की म्हणजे हा जो डेटा असतो किंवा ह्याचा सर्व्हे असतो तो कोण कंडक्ट करतं? त्याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी कव्हर केल्या जातात, कोणत्या-कोणत्या गोष्टी विचारल्या जातात. आता हा जो सर्व्हे होता तो सुद्धा ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून केला जाणार होता. त्याच्यामुळे त्याच्यावरती जो आहे तो फ्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर एक अनाउन्समेंट होती, की जशी आपली 31 मेला राज्यसेवेची जी परीक्षा असणार आहे प्री, त्याच्यासाठी आपण जी राज्यसेवेचे जे क्वेश्चन्स होते, पी-वाय-क्यूज होते, त्याच्यासाठी एक डिटेल एनालिसिस सेशन सुरू केले होते. ते दररोज संध्याकाळी लाईव्ह सेशन्स असतात. जसं आपलं आत्तापर्यंत पॉलिटीचे झालेले आहेत, हिस्ट्रीचे सुद्धा सुरू झालेले आहेत. तर असे सेशन जे आहेत ते तुमचे लास्ट मिनिट रिव्हिजनसाठी तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरतील आणि तुमचं जे सिलेक्शन आहे, ते सिलेक्शन अजून शुअर करण्यासाठी जे तुम्हाला हेल्प करतील. तर ह्या सेशनमध्ये नक्की जॉइन करा आणि अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्पर्धा युट्यूबचा. थँक्यू.